नमस्कार. आज आहे ज्येष्ठा गौरी आगमन आणि आम्ही गेली होती गावाला आणि तिथून मग आम्ही गेलो आहे गौरी पूजनाला, हळदीच्या गौरी आणायला. पूजा झाल्यानंतर डोळे बंद करून तिथे 5 खडे जमा करायचे. मग ते तांब्यात टाकून विडा आणि 5 खडे तांब्यात टाकून मग गौरीला घेऊन जायचं. हेच पूजा. आणि तिथून आम्ही चाललो आहे. 5 खडे भेटलेत मला, धुवायचे, तांब्यामध्ये टाकायचे. मग ते हळदीच्या गौरीचे 5 प्रकारची 5 झाडं असतात, ती त्या तांब्यामध्ये ठेवायची आणि मग निघायचं. तोंडामध्ये पाणी आहे त्यामुळे मी बोलू शकत नाही. माझ्या बहिणी सगळं असं दिलं आहे मला, माझी मोठी बहीण आहे. आणि आम्ही चाललो आहे गौरी घेऊन. चाललो आहे मी सगळ्यांनी शूट करायला वाटी बोलवते. चाललं आदिती वहिनी, मी आणि बाजू वाडीला सगळ्याच जणी होत्या, पण आम्ही इकडे खाली राहतो. आम्ही खाली आणि अर्धे लोक वरती राहतात, तर लोक वरती घेऊन. तर आम्ही सगळे लाईनीत चालू आहे गौरी घेऊन घरी. त्याला ज्येष्ठा गौरी आगमन म्हणतात. प्रत्येक गावामध्ये वेगळी पद्धत आहे. प्रत्येक गावाच्या अलग अलग पद्धती असतात. आमच्या गावाकडे आम्ही पहिलं विहिरीवरती जायचो, पण आता विहिरीवरती कोण नाही जात, त्यामुळे आम्ही इकडे पुजतो. मी स्वतः एक 12 ते 13 वर्षानंतर गौरीसाठी किंवा गणपतीसाठी गावाला गेले आणि इतक्या वर्षानंतर आम्ही गौरी आणायला गेले होते. खूप भारी वाटत होतं. काय लग्नाच्या मी प्रत्येक वर्षी यायचे. माझ्या घरानंतर खूप आपल्या जबाबदाऱ्या असतात, आपल्या दोन्ही घर सांभाळायचे असतात, त्यामुळे मी नाही आलेली. पण आज 12 वर्षानंतर मी आली आहे गावाला, आईकडे ते सुद्धा. आणि मग आम्ही गौरी आणायला गेलो होतो. खूप भारी वाटत होतं. इतक्या वर्षानंतर मी करत मला सगळं वेगळं वाटत होतं. पण गावाला सुंदर असा मस्त हिरवगार परिसर आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. गावाचं वातावरण खूप भारी वाटतं. तिथून आम्ही चाललो. तर हे समोरचं घर जे दिसतं आहे ते समाधान नारकर, म्हणजे आमचं चुलत भाऊ, त्याचं घर आहे. त्याच्या बाजूला आमचं घर आहे. आणि ह्या आमच्या घरात आदिती वहिनी, ज्या लाल साडीमध्ये आहे, त्यांचं घर आमच्या घराच्या पाठीमागे. प्रत्येक वर्षी त्यापेक्षा आम्ही एकत्र जातो, गौरी, आदिती वहिनी आणि आम्ही. आता चाललं आहे. आणि इथून चालत पाऊस होता, पूर्ण सगळे चिखल झालेला आणि पाय घसरत होते. ते हळूहळू आम्ही चालत होतो आणि माझी साडी खाली पूर्ण अशी लाल झाली आहे. चालायला जमत नव्हतं साडीमध्ये. चाललं आहे. आणि आता बघू इथून आम्ही वरती, आमच्या वेळी घरी जाणार आणि तुम्ही वरती जाणार. आता बघा, आई येईल आता बाहेर, येईल आता. चालेल, हळूहळू चालते. माझी बहीण पाणी मला बोलून घेते, तिथून चाल. साडेतीनची बस, साडी पकडून चाल. मला जमत होतं चालायला. आता आलो आमच्या खळ्यात आता आई आले घरातून बाहेर. आता मीठ आणि पाण्याने मिठाने नजर करते गौरीची, असे प्रत्येकाच्या गावाला करतात. आणि नंतर ते पाणी टाकणार, मग पायावर पाणी ओतणार आणि मग डोळ्याला पाणी लावणार. मी विचारते, मी थुकू का पाणी? जास्त वेळ आपण गप्प बसू नाही शकत, मला सगळं बोलायला लागतं. पाणी थुकलं आहे. त्यानंतर आम्ही इकडे उभे आहोत. फोटोशूट चालू आमचं सगळ्यांचं. तिथे पूजा केली, तिथला फोटो आहे. हा तिथला फोटो आहे आमच्या दोघींचा. त्यानंतर हा पूजा करतानाचा फोटो आहे. काही व्हिडिओ नाही भेटले करायला, मध्ये पाऊस असल्यामुळे थांबत तेवढे भेटलं तेवढं व्हिडिओ केला. आणि हा फोटो आमच्या खळ्यातला आहे. आमच्या 3 बहिणींचा आहे. मधली मोठी बहीण आहे, मी 2 नंबर आणि 3 नंबर. माहीत नाही परत आम्ही कधी एकत्र भेटू, नाही भेटू. सी यू, मिस यू अगेन.